कल्याण डोंबिवलीकरांना 5वीला पुजलेले आहेत. म्हणजे गणेश उत्सव 2 दिवस मागे पुढे तारखा बदलतील, दहीहंडीच्या तारखा बदलतील, रक्षाबंधनच्या तारखा बदलतील, परंतु पाऊस पडला की खड्डे आम्हाला नक्की मिळणार. हे KDMCनी कित्येक वर्षे आम्हाला दिलेले आहेत आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्या गोष्टीचं नेहमी त्याच्यावर टेंडर काढून आपले खिसे भरलेत, आपले घर भरलेत आणि डोंबिवलीकरांच्या माठी गोठा आदळलेला आहे, खड्डे दिलेले आहेत. खऱ्या अर्थाने आज तुम्ही जर बघाल एखादा रस्ता झाला तर सत्ताधारी बोर्ड लावतात, नारळ फोडतात, पण त्या खड्ड्याच्या मध्ये जे दुर्घटना घडते, जे सर्वसाधारण नागरिक पडतात, सर्वसाधारण नागरिक जीव गमावतात, अशा वेळेस कधीही सत्ताधारी जबाबदारी घेत नाही, कुठलाही अधिकारी जबाबदारी घेत नाही. खऱ्या अर्थाने यांच्या तोंडाला हा चिखल उडवणं खूप गरजेचं आहे आणि नागरिक भविष्यामध्ये उडवतील असं आम्हाला वाटतं. दरवर्षी गणेशोत्सव येतो, पण गणेशोत्सव येताना गणेशोत्सवाच्या तारखा नेहमी पाठीपुढे होतात, परंतु खड्डे पडणं हे काही चुकत नाही. खड्ड्यांच्या तारखा, खड्ड्यांच्या वेळा या सगळ्या गोष्टी या डोंबिवली शहरात ठरलेल्या आहेत. नेहमीच येतो मग पावसाळा, त्याप्रमाणे हे खड्डे या डोंबिवलीकरांच्या 5वीला पुजलेले आहेत आणि ज्यांना ज्यांना इथे लोकांनी रांगा लावून मतदान केले त्यांच्या त्या सत्ताधाऱ्यांपैकी एकाही माणसाचं इथे लक्ष नाही. खासदार इथे निवडून गेलेले, परवा खासदारांचं घर पाण्याने भरलं होतं आणि इथले जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, हे अख्ख्या महाराष्ट्रभर आपल्या पक्षात कोण येतोय, आपल्या पक्षात कोण येतोय हे करत फिरतात. त्यामुळे डोंबिवली शहराकडे त्यांचं लक्ष नाही. ज्या पक्षाला इथे प्राबल्याने लोकांनी निवडून दिलं त्या पक्षाचे लोकप्रतिनिधी असो, पदाधिकारी असो, सगळ्यांनी इथे सगळीकडे पाठ फिरवले. अशा परिस्थितीत गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेवला असताना गणपती मूर्त्या ज्या आहेत घरगुती असतील किंवा सार्वजनिक मंडळांच्या असतील त्या खड्ड्यातूनच जाणार का? आणि हा जो दरवर्षीचा प्रश्न आहे हा महानगरपालिका आणि MMLD कधी सोडवणार? याकरता आज डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चक्काजाम आंदोलन केलेलं आहे. आता जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी, MMLDचे अधिकारी येऊन गणेशोत्सवाच्या अगोदर सर्व रस्ते सुस्थितीत करून देण्याचं आश्वासन देत नाही तोपर्यंत हे चक्काजाम आंदोलन चालू राहणार. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.